राणीताई निलेश लंके. असं का बरं? लोकसभेला त्यांनी जे लीड घेतलेलं आहे, जर समोर एकाशी एक फाईट झाली असती तर घासून झाली असती. समोरच्या लोकसभेच्या ज्या लोकांनी विखेंचं काम केलं त्यांच्यामध्ये 4-5 ठिकाणी विभागणी झालेली आहे. ती विभागणी झाल्यामुळं त्यांच्याच मतामध्ये विभागणी झाल्यामुळं यांना सोपं झालेलं आहे अजून. आणि आमच्या पारनेर तालुक्याला आत्तापर्यंत तालुका उदयास आल्यास मंत्रिपदाची कधी संधी मिळालेली नाही. आत्तापर्यंत जे 2 टर्म आमदार होतील, तिसऱ्या टर्मला त्यांना पाडलं जातं किंवा 3 टर्म राहिले तर चौथ्या टर्मला त्यांना पाडलं जातं. राज्यामध्ये तालुक्याचं नाव एकदा व्हायला लागलं की तो उमेदवार पाडला जातो. त्यामुळं असं नेतृत्व आमच्या तालुक्यामध्ये तयार नाही झालं की जे नेतृत्व राज्यामध्ये त्यांचं स्वतःचं नाव किंवा तालुक्याचं नाव मोठं करेल. आता हे निलेश लंके साहेबांच्या रूपाने या तालुक्यामध्ये असं नेतृत्व झालं की ज्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शरद पवार गटामध्ये पहिल्या 10 क्रमांकामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. जर राणीताईंना जास्तीत जास्त लीड राहिलं तर ते मंत्रिपदाचे दावेदार होऊ शकतात. आणि तालुक्याचा विकास जर करायचा असेल तर मंत्रिपदाशिवाय विकास होणार नाही. म्हणून तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेला वाटतं की राणीताईंच्या पाठीमागे जर उभं राहिलं तर तालुक्याला मंत्रिपदाची संधी मिळू शकते. पण खासदारकी त्यांच्याच घरात आहे, तर मग काय वाटतं त्याबद्दल? आता हे काय नवीन होतं, चेहऱ्यांना संधी नाही दिली नाही पाहिजे असं का? काय नाही. नवीन चेहरे तयारच झाले नाही तर संधी कुठून द्यायची. आता जे काय उमेदवार उभे राहिले याच्यातलं नवीन कोण आहे? जे समजा विजय भास्कर रावटे उभे होते, 15 वर्ष आमदार होते, त्यांनी 5 वर्षानंतर तालुक्यामध्ये कुठंच घराच्या बाहेरच नाही पडले. कोणाच्या सुखदुःखात नाही, चांगल्या कामात नाही, वाईट कामात नाही. जे काही नव्याने युवकमध्ये विजय आवटे उभा आहेत त्यांची संपूर्ण तालुक्यामध्ये किंवा संपूर्ण मतदारसंघामध्ये मतदान घेतील अशी परिस्थिती नाही. पक्षाचं तिकीट नाही. ज्यांना पक्षाचं तिकीट आहे काशीनाथ दाते सरांना, त्यांची अवस्था तरुण आणि त्यांच्या वयाचा फरक पाहता ते सर्वसामान्य तरुण त्यांना स्वीकारत नाहीत. अशा पद्धतीने झाल्यामुळं राणीताईंशिवाय काही पर्याय नाही असं दिसतंय वातावरण एकंदरीत. धन्यवाद.